या ठिकाणी आपण आजच्या या पत्रकार परिषदेला सुरुवात करत आहोत. मी आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे महारावतन परिषद पुणे यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करतो. आजच्या या पत्रकार परिषदेला आमचे परिषदेचे सन्मानित सदस्य माजी अधिकारी इंजिनियर शेलार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे महारावतन परिषदेचे आमचे सदस्य सन्माननीय मिलिंदजी गायकवाड हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपण बघताय की आताच हा जो पर्वाचा जो सर्वे नंबर कोरेगाव सर्वे नंबर 88 याचा जो महारवतनाचा प्रश्न हा मोठा प्रश्न निर्माण झाले. त्याचे जे स्वतः वतनदार आहेत ते परेशजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सदस्य म्हणून मी स्वतः चंद्रशेखर जावळे या ठिकाणी उपस्थित आहेत. इतर सर्व सदस्य अतुलजी गायकवाड असतील, ॲडव्होकेट पंकजी जावळे असतील, हे सर्व सदस्य आज आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने या पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा आहे, आपण या वृत्तवाहिनी या बातम्यामध्ये आपण सतत गेल्या 2 दिवसापासून आपण बघतोय की हे प्रकरण चालू आहे. तर या संदर्भामध्ये आपण बघतोय की पुणे शहरामध्ये गेल्या 2 आठवड्यापासून जमिनीची बरीच प्रकरणं बाहेर निघतात. आताच एक जैन समाजाचं प्रकरण निघलं त्या आश्रमाचं आणि दिवाचं. तर त्या संदर्भामध्ये जैन समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरला आणि त्यांना न्याय मिळाला. या उद्देशाने आम्ही महारावतन अधिकार परिषद ही परिषद गेल्या 2004 पासून या महारवतनावरती काम करत आहे. हे काम करत असताना बरेचसे आंदोलन या ठिकाणी आम्ही केले, मोर्चे केले. त्याचप्रमाणे ठळक म्हणजे पुणे टू मुंबई पायी लॉंग मार्च आम्ही महापरिषदेच्या वतीने या ठिकाणी काढला की जेणेकरून या प्रशासनाला याची जाण झाली पाहिजे. पुणे शहरातील बऱ्याच जमिनी आहेत त्याच्यावरती गेल्या 50 वर्षापासून अन्याय होतो. एकीकडे सरकार हे महारवतन जमीन भोगवतदार 2 मधून 1 मध्ये आणण्यासाठी 50% नजराणा भरावा याची सक्ती करते. तर दुसरीकडे आपण बघताय की या सर्वे नंबर 88 मुलवा कोरेगाव पार्क जागेसारख्या जागेचे हस्तांतरण होताना अवघ्या 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती खरेदी करून जवळपास 21 कोटीचा जो खरेदी खर्चा काही भरणा असेल तो डुबून या ठिकाणी या गायकवाड परिवार महावतनदार गायकवाड मूळ वतनदार यांना कुठेही विचारात न घेता परस्पर एका एजंटच्या संमतीने हा व्यवहार होतो आणि ही जमीन परस्पर एका मोठ्या नेत्याच्या मुलाच्या नावावर होते. हा खरं प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचा प्रश्न. अशा होत असताना आमच्या मनामध्ये अनेक प्रश्न येतात. हे गोरगरीब जे वतनदार आहेत ते खरंच खूप कष्टाने या ठिकाणी करतात. आपण बघताय की आता बाबा तुम्हाला दाखवतील की त्यांनी 2006 पासून ते आज तागाय जो त्यांचा चेक बाउन्स झालाय तो त्यांनी जपून ठेवलाय. असे आमचे बरेच छोटे छोटे वतनदार आहेत ते आज नुसते कागदपत्र घेऊन फिरतात आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यावरती अन्याय होते. असे बरेच प्रकरण पुणे शहरामध्ये पेंडिंग आहे. त्यातलं एक महत्वाचं प्रकरण आपण बघतोय की सर्वे नंबर 88 गायकवाड या परिवाराचा आहे. पण या ठिकाणी मी एक आपल्याला सांगू इच्छितो की कुठलाही मोठा प्रयोग करायच्या आधी एक लिटमस टेस्ट या ठिकाणी होते. कुठलाही मोठा प्रयोग आपण करतो तर बघतो की छोटा प्रयोग सक्सेस होतो का नाही. तर या ठिकाणी आपल्या सगळ्या पत्रकारांना अगदी जाणीवपूर्वक मला खबरदारी सांगायचं की याचा लिटमस टेस्ट ही खऱ्या अर्थाने 2007 ला झालेली आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी या घेऊन आलो आपल्याकडे की आपल्या पुणे स्टेशन लगत सर्वे नंबर 100 आणि 101 मध्ये राजा बहादूर जमीन आहे. त्याचा पहिला व्यवहार हा त्याचा जो पहिला व्यवहाराचा सातबारा आहे हा सातबारा प्रत्येक इथल्या पत्रकाराला मिळेल. 2007 आणि 2001 मध्ये खरेदी खत अशाच प्रकारे करण्यात आलं आणि ती जागा परस्पर या सातबाराची सुरुवातच भाडेपट्ट्यावरती आहे. मूळ याच्यामध्ये वतनदार 1950च्या आधीपासून जावळे कुटुंब वतनदार आहे आणि याच्यामध्ये कुठलाही सेम म्हणजे गायकवाड फॅमिलीची आताच्या आधी एक लिटमस टेस्ट 2001 मध्ये झाली आहे आणि आता सबळ पुरावा आपल्या समोर देतो. हा सातबारा सगळ्यांनी बघावा. 2001 पासून ते 2007 पर्यंत या सातबारावरती सेम अशाच प्रकारे नोंदणी झाला. त्याच्या वेळोवेळी आम्ही या
जिल्हाधिकारी असो, तहसीलदार असो, या सगळ्यांना वेळोवेळी आम्ही याची सूचना दिली होती. याचे लेखी अर्ज आम्ही केले होते, पण याची पुढे दखल घेण्यात आली नाही. आणि आता या लेटेस्ट म्हणजे 2025 मध्ये या लिटमस टेस्ट सक्सेस झाली, म्हणून 2025 मध्ये हा मोठा व्यवहार या ठिकाणी करण्यात आला. या 7/12 देखील अशाच प्रकारे मोठी माणसं याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. याच्यामध्ये महारत्नाची मूळ भाडेतत्वावरती सेम जमीन, ज्या पद्धतीने गायकवाड घराण्याची जमीन होती त्याचप्रमाणे जावळे कुटुंबियांची ही जमीन होती, ही भाडेपट्ट्यावरती जमीन आहे. याचा रिसर भाडेपट्टा हा इंग्रज सरकार मध्यस्थी आपला रिसर भाडेपट्टा या ठिकाणी होता, तो इग्नोर करून या ठिकाणी जे राजा बहादूर मिलचे सदस्य लोक आहेत त्यांनी परस्पर ही जागा ब्रह्मा बजाज जे आताच आपण नीलदरी हॉटेल बघताय त्याला 2001 साली सेम खरेदी खतावरती विकण्यात आली. आणि त्याच्यानंतर त्यातला दुसरा जो टापू आहे तो माणिकचंद धारीवाल जी आता साई चेंबर म्हणून त्याच्यात तुम्हाला जी इमारत दिसते ती इमारत देखील सेम म्हणजे याच क्रायटेरियावर याच बोगस खरेदी खतावर मी पुन्हा एकदा जाणीवपूर्वक आपल्या सर्व पत्रकार बांधवांना याची आठवण करून देतो की सेम याच खरेदी खतावर याच अजंताच्या आधारे या दोन्ही प्रॉपर्टी जे महारत्नाच्या प्रॉपर्टी एक म्हणजे जी धारीवाल ब्रह्मा बजाज जी अग्रवाल आहे त्यांना देण्यात आली आणि दुसरी म्हणजे धारीवाल या कुटुंबाला ही सेम जागा महारत्नाची जागा कुठलाही नजराणा न भरता आणि सेम बोगस खरेदी खताच्या आधारे 2001 पासून विकण्यात आली. आणि आज जागा आहे आपण बघतो की एक आमचं एक सुदैव म्हणता येईल की त्याच्या कुठेतरी एक होता आणि हे प्रकरण गायकवाड जे घराणे त्याचं प्रकरण आलं याचा मूळ पाया हा 2001 पासून करण्यात आला. अशा अनेक प्रकरण या ठिकाणी आपल्या समोर येईल. मी पत्रकार बांधवांना विनंती करतो की हा जो प्रकार चालू आहे ना पुणे शहरामध्ये आणि त्याच्यामध्ये महारत्न हा मूळ महाराजांना मिळालेले इनाम जमिनी आहे, अशा अनेक जमिनी आहेत. आणि सरकारने हा असं एकमेव असं महारत्न आहे की पूर्ण भारतामध्ये कोणालाच नजराणा आता लागू नाही. इंग्रजांच्या काळातला 50% नजराणा हा आजपर्यंत महाराणा लागू आहे. आणि देखो हा नजराणा न भरता हे भांडवलदार वर्ग आणि यांना राजकीय सपोर्ट हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ही परस्पर बऱ्याच मोठ्या जमिनी या मूळ वतनदार जे महार वतनदार आहेत त्यांना विचारात न घेता त्या विचारांना एक एजंटचा सुसुराट आपण जे म्हणतो ना, हे जे मधले लोक आहेत ना एजंट लिटरली या पुणे शहरामध्ये फाईल घेऊन फिरतात आणि ह्या त्यांच्या या स्वार्थापोटी या गोरगरीब जनतेवरती मानवावरती अन्याय होतो. आणि एक एजंट मोठ्या भांडवलदाराला घेऊन त्याच्यामध्ये या जे प्रशासन आहे पुणे जिल्ह्यातला असेल जिल्हाधिकारी असतील त्याच्या प्रशासनाची मदत घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये या जमिनीचं हस्तांतर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चालू आहे. आणि मला एक जाणीवपूर्वक या ठिकाणी आपल्याला सांगायचं की याचा मूळ पाया म्हणजे याचा लिटमस टेस्टचा मूळ पाया जर तुम्ही लावला असेल तर प्रत्येकाने बघा याच्या 7/12 आपण जा याचा पूर्ण अभ्यास तत्कालीन जे काही कलेक्टर असतील, कारण आपण काय करतो हे प्रकरण मिटवण्यासाठी या ठिकाणी आपण हे प्रकरण मिटवण्यासाठी काय करतो की छोट्या मोठ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करतो. पण याच्यामध्ये मूळ जे आहेत, कारण कुठलाही निर्णय किंवा कुठलाही हे असेल ते वरच्या अधिकारी आणि टॉप लोकांशिवाय खाली होत नाही. त्याच्यामुळे आम्हाला प्रश्नचिन्ह आहे की छोट्या अधिकाऱ्यांवरती याचं कारवाई करून चालणार नाही. या संदर्भामध्ये उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. ज्याप्रमाणे प्रथम प्राधान्य आमच्या या गायकवाड जे आहेत सर्वे नंबर 88 यांच्या प्रकरणाला उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. याच्यानंतर पुणे शहरातील इतर जे महारवतन आहेत जसं राजा बहादूर असेल, जसं एरोड्यातली असेल, पाठोपाठ अशा मोठ्या जागांची चौकशी झाली पाहिजे की जेणेकरून हे जे रॅकेट पुणे शहरामध्ये हे आपल्या सगळ्यांना दिसून येईल. आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी जे मोठे अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, आपण छोट्या अधिकाऱ्यांना पकडून फायदा नाहीये. कारण आम्ही बघतो की वर्ण हा कुठेतरी आदेश येतो आणि याच्या आदेशाचं पालन हे खाली केलं जातं. त्याच्यामुळे आम्ही सर्व महार वतनदार या गायकवाड फॅमिलीच्या पाठीमागे आहोत. आणि लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये जर यांना आमची मुख्य मागणी याच्यामध्ये अशी राहील की यांचं खरेदी खत या ठिकाणी लवकरात लवकर रद्द झालं पाहिजे. ज्या अर्थी आपण जैन समाजावरती अन्याय होतो आणि 1 आठवड्यामध्ये या ठिकाणी खरेदी खत रद्द होत, त्या बेसिसवरती या महार समाजावरती झालेला अन्याय त्याचे जे प्रथम गायकवाड परिवाराचं जे खरेदी खत आहे ते परस्पर रद्द झालं पाहिजे. त्याचप्रमाणे इतर ज्या जागा आहेत त्याची रीतसर चौकशी झाली पाहिजे.
आणि त्याच्यानंतर मला प्रश्न असा पडतो की ते अशा कंपनीला विकल्या जातं की ज्या कंपनीचा इनिशियल इन्व्हेस्टमेंट ही 1 लाखाची होती आणि 300 कोटीचा या ठिकाणी जो महसूल भरला जातो तो सर्वसामान्य जनता म्हणून आम्हाला प्रश्न आहे की हे 300 रुपये आले कुठे, 300 कोटी रुपये आले कुठे? म्हणजे एवढा काय चमत्कार झाला एवढ्या या एखाद्या नेत्याच्या मुलाच्या 30-35 वयामध्ये त्याचा एवढा टर्नओव्हर कशा पद्धतीने झाला? आणि हा जो अन्याय आहे हा महार वतन अशा गोरगरीब जनतेवरतीच का, हा प्रश्न याच्यामध्ये आम्हाला निर्माण होतो. पण आम्ही इथून थांबणार नाही आहोत. आमची जी महार वतन परिषद आहे त्याच्या माध्यमातून आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये निदर्शने आणि मोर्चा हा पूर्ण समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरणार आहे. जोपर्यंत या गायकवाड कुटुंबियांना त्याचप्रमाणे इतर सर्व महार वतनदार आहेत यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा हा चालू राहील. त्याच्यामध्ये मी माझं बोलणं इथपर्यंत थांबवतो. सर्वांना जय हिंद. यानंतर मी या गायकवाड कुटुंबियातील परेशजी गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी काही पुरावे आणि काही आपलं परखड मत या ठिकाणी मांडावं. नमस्कार, ऐकू येते? मी परेश नानासाहेब गायकवाड, मूळ वतनदार मुंडव्याचे. म्हणजे आमच्या गावातील ही शिवकालीन जमीन आम्हाला मिळालेली आहे. तेव्हापासून आमचे आजोबा वडील लढा करत आहे. त्याचा न्याय काय अजूनपर्यंत मिळत नाही आणि जो एजंट येतो तो तात्पुरता लोकांना फसवतो. असे अनेक लोक आहेत. त्याच्यात आमची बी फसवणूक झालेली आहे. माझ्याकडे चेकचा पुरावा आहे. तसेच ही जमीन बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाने ज्यावेळेस घेतली त्यावेळेस माझा जन्म झाला होता. 55 माझी 9/12/56 जन्मतारीख आहे. 55-56च्या दरम्यान बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियात आलं. हे भारत फोर्स सुद्धा भाडं 1 रुपयावर देत होतं. ते आम्ही स्वीकारलं नाही. परत गव्हर्नमेंटने जे पैसे पाठवले होते ते सुद्धा आम्ही स्वीकारले नाही. त्यामुळं आज आमचा क्लेम आहे आणि ती जमीन ही आमच्या वाडवडिलांपैकी असल्यामुळे ही आम्हाला मिळालीच पाहिजे. कारण आमचा आता उदरनिर्वाह 1-2 मुलं आहेत, काही झोपडपट्टीत राहतात, काही कुठं राहतात. त्यांच्याकरिता जागा नाही आणि ही जागा संपूर्ण रिकामी आहे. 2 ते 3 एकर फक्त बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियामध्ये फ्रंटला आहे. बाकीची इथून तिथून सगळी मोकळी आहे. त्यामध्ये पार्थ पवार नावाच्या माणसाने हे कोणालाही विश्वासात न घेता हे व्यवहार केलेला आहे. 40 एकराचा म्हणजे 43 एकर 30 गुंठे ही जागा असताना 40 एकराचा व्यवहार कसा केला? प्लस हे कोणाला सांगितलं नाही, एजंट वगैरे काही नाही. परंतु हे जो व्यवहार केला हे आम्हाला अचानक कळाल्यामुळे आम्ही जागृत झालो आणि इथून मागेही आमचे वाडवडील हे ह्या गोष्टीसाठी लढा देत होते. त्याला काही आम्हाला यश येत आलेले नाही. त्याकरता मी शेवटी यांच्याकडे आलो परिषदेकडे आणि आम्हाला न्याय मिळावा. माझ्याकडे पुरावा आहे. शिवकालीनचे पेपर आहेत, 1874चे सुद्धा पेपर आहेत. तुम्हाला बघायचे ते पहा, दाखवू शकतो मी. वंशावळीप्रमाणे आम्ही 1874चे पेपर आहेत. त्याच्यापासून पुढचे 7/12 आहेत. 1818 साली आमचा 7/12 उडवला. ते गव्हर्नमेंटने का उडवला त्याचं कारण आम्हाला नाही दिलं. न कळत हे आमच्यावर अन्याय केलेला आहे. या अन्यायाला वाचा फुटली पाहिजे आणि ही जमीन आम्हाला ताब्यात मिळाली पाहिजे. कलेक्टर सुद्धा ह्याच्यात इन्व्हॉल्व असले पाहिजे असा आमचा आरोप वाटतो. प्रत्यक्ष मी काही ते कागदपत्र पाहिले नसल्यामुळे मी डायरेक्ट बोलू शकत नाही. परंतु कलेक्टरने ह्याला परवानगीच कशी दिली खरेदी खताची? एक तर ही जागा सरकारी आहे. भारत सरकार, केंद्र सरकार, नंतर आमचं नाव उडतं. नाव उडवण्याचं कारण काय ते सुद्धा दाखवलं नाही. त्यामुळे ही जमिनीवर जो अन्याय झालाय त्याला ह्या काही जे आहेत मध्यस्थी त्यांच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे आणि ह्या गुन्हा सिद्ध झाला पाहिजे. फक्त आमचीच जमीन का लाटली जाते, इतर ठिकाणी जमिनी नाहीत का, असं माझं मत आहे. जेवढी महाराष्ट्रात आहेत महारवतनच काय ऐकवार करता, इतर ठिकाणी जागा नाही. ही आम्हाला जमीन करण्यासाठी दिली, आम्ही काय विकलेली नाही आजपर्यंत. फुल मिक्सचर हे चेकचं हे आहे. तुम्हाला चेकची झेरॉक्स ओरिजिनल दाखवतो. बाउन्स झालेला चेक बाउन्स झालेला आहे.
त्याच्यामुळे तो करारच रद्द होतो. त्यामुळे करार रद्द होतोय. हे बा तिथे ठेवायचं की. त्याची तुम्ही सगळे फोटो काढून घेऊ शकता. शीतल तेजवानेंनी आणि 5,000चा चेक दिलाय आणि हे आमच्या वडिलांना दिलेलं आहे. त्यांना नोटीसही पाठवली आम्ही कोर्टातर्फे. त्यात 6 एक मिनिट मी सांगतो 17/10/2006 तारीख आहे. हा हो त्याच वेळी रद्द झाला. त्याच वेळेस रद्द झालेला आहे हा व्यवहार. हो, परंतु संपूर्ण लोकांनी नाही करून दिलेली. आमच्या घरातल्यानी सुद्धा संपूर्ण नाही. त्यात माझी सही आहे. ते आम्हाला जाणून बुजून नेले. आमचे वडील मुत्सद्दी होते, एक होते. त्यांनी बोलायचं आणि आम्ही ऐकायचं. त्यामुळे आम्ही नाईलाजाने सही केलेली. हे 7-8 जणांची सह्या आहेत. बाकीचे घरातल्यांच्या सह्या नाहीत, कारण का जाग्यावर नव्हते. त्यामुळे सह्या नाहीत. शीतल यांची सही आहे. शीतल तेजवानींची सही आहे. फॉर पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हटलं. हो. हा खोट्या सह्या झाल्या असत्याल. आणि हे 100% हे पॅरामाउंट हेल्थवाले म्हणजे फार मोठे हे आहेत. आता ते मला शब्द सांगता येत नाही. आणि त्यांनी आम्हाला फार मोठी फसवणूक केलेली आहे. हे आम्ही आता परवाच्या पेपरला म्हणजे ह्याच्यात पाहिजे. नाही, आमचा व्यवहार चालू होता. म्हणजे गव्हर्नमेंटशी भांडत होतो, आमची जमीन आम्हाला द्या म्हणून. 24-25ला सरकार मामलेदार कचेरी वगैरे यांच्याबरोबर मुख्यमंत्री परिषदेतर्फे मुख्यमंत्र्यांपर्यंत लॉंग मार्च काढला होता. त्याच्यामध्ये मुंडव्याच्या जमिनीचा उल्लेख होता की ज्या जमिनी हेतूसाठी घेतल्या होत्या, बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया ह्या संदर्भामध्ये घेतल्या होत्या, या जमिनी शिवाजी महाराजांच्या काळापासून स्वराज्य रक्षक शिवाजी महाराज छत्रपतींनी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेपासून मुंडवा या गावाला प्राधान्य होतं. कारण त्या गावामध्ये गायकवाड नावाच्या त्यांच्या एक धर्मपत्नी होत्या. 9 धर्मपत्नीपैकी एक धर्मपत्नी शिवाजी महाराजांच्या मुंडव्याच्या होत्या. मुंडव्याला मूळ प्राधान्य दिलं होतं. तिथं धाडसी बंधू गायकवाड देशमुख म्हणून जे आहेत त्यांचं मूळ गाव आहे आणि तिथं वतनदार पण गायकवाडच आहेत, महार वतनदार. त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे भारतीय संविधानामध्ये सर्वांना जसा बाबासाहेबांनी अधिकार दिलाय सर्वसमावेशक, तसाच प्रत्येक जातीला, रामोशी असू द्यात, मदारी असू द्यात, मुस्लिम असू द्यात, मराठा असू द्यात, देशमुख असू द्यात, पाटील असू द्यात, कुलकर्णी असू द्यात, ह्या सगळ्या वतनदारांना स्वराज्यामध्ये वतन दिलेलं आहे. ह्या वतनामध्ये संभाजी महाराजांनी दखलंदाजी कधी केली नाही, शाहू महाराजांनी त्याच्यानंतर कधी केली नाही, पेशव्यांनी कधी केली नाही. एवढंच काय तर औरंगजेबाने कधी वाकड्या नजरेने या महार वतनदारांकडे कधी पाहिलं नाही किंवा कोणत्याही इनाम वतनदारांकडे पाहिलेलं नाहीये. परंतु या 50 वर्षाच्या नजदीक काळामध्ये आपण जर पाहाल तर राजकीय बडे नेते, बाबू लोक जे IAS IPS असतील, यांचा या पुणे शहरावरती पगडा त्यांनी निर्माण केला. या जमिनी बळकावून आणि गिळंकृत करून प्राधान्यानं सगळ्यात मोठ्या जमिनी हा पुण्यामध्ये आहेत. आणि पुण्यामध्ये जसा अग्निपथ पिक्चर झालेला आहे तर एक मांडवा गाव दाखवलं होतं, त्याच्यामध्ये एक कांच्या चिन्ह होता. त्या कांच्या चिन्हाचं काम एक जण करत आहे आणि एक परिवार करत आहे. हे आपण शोध पत्रकारितेतर्फे आपण केलं पाहिजे. या आधी शोध पत्रकारितेमध्ये बहुतेक पत्रकारांनी आमच्या बरोबर सहकार्य केलं होतं. त्यांच्यावरती केसेस झाल्यात. नितीन पाटणवरती केस झाली होती, सचिन चपळकरवरती केस झाली होती माझ्या बरोबर काम करत असताना येरवड्याच्या संदर्भामध्ये, या मुकुंद भवन ट्रस्टच्या संदर्भामध्ये, या IBMच्या संदर्भामध्ये, त्या रहेजाच्या संदर्भामध्ये, त्या पंचशीलच्या संदर्भामध्ये. आणि सुप्रिया सुळेंनी ज्या जमिनी गिळंकृत केलेल्या आहेत, ज्या आरक्षित जमिनी आहेत, MRTP ऍक्ट नुसार जेवढे खेळाची मैदान आहेत, महाविद्यालय आहेत, हॉस्पिटल आहेत, मार्केट आहेत, ITIचं आरक्षण आहे, या जमिनी यांनी गिळंकृत केलेल्या आहेत. आज DB Realty जो दाऊदचा हस्तक आहे त्याच्याबरोबर यांची पार्टनरशिप आहे. ह्या सगळा आवाज उठवताना आमच्यावरती केसेस झालेल्या आहेत. माझ्या वैयक्तिक स्वतःवरती CBI केस गुंतवण्याचा प्रयत्न झालेला आहे. परंतु मी एक LLBचा स्टुडंट असल्यामुळं प्रत्येक केसमधनं वाचलेलो आहे आणि सरकारला, कोर्टाला, उच्च न्यायालयाला दाद मागितल्यानंतर आम्हाला तिथं न्याय मिळालेला आहे. आज पुन्हा ती घटना घडलेली आहे की पार्थ पवार सारख्या एका मोठ्या बड्या या महाराष्ट्राच्या कलंकित करणारी ही घटना आहे की एका उपमुख्यमंत्र्याच्या मुलाकडे इतक्या मोठ्या 1 महिन्याच्या आतमध्ये सगळी नावं
त्या जमिनीची होतात ही शोकांतिका आहे. यांच्यावरती सीबीआय इन्क्वायरी व्हावी. आमची महावतन परिषदेतर्फे एक मागणी आहे की यांच्यावरती अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल व्हावा, लँड माफियाचा गुन्हा दाखल व्हावा, फ्रॉडचा गुन्हा दाखल व्हावा आणि यांनी संपूर्ण यंत्रणा जी जशी एखाद्या कार्यकर्त्यावरती, एखाद्या पत्रकारावरती, एका गरीब कार्यकर्त्यावरती कार्य करत असताना 353 दाखल करता तुम्ही 1 मिनिटात आणि त्याला आतमध्ये घालता, यांच्यावरती सगळे गुन्हे दाखल ताबडतोब करावे. तो अक्रम खान नावाचा एक एजंट होता, त्यांनी सगळ्या खोट्या सह्या करून आम्ही संपूर्ण अभ्यास आता करतोय. त्याच्यावरती आमच्या वकिलांची टीम बसणार आहे आणि ह्याच्या पुढे निदर्शने आणि आंदोलनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीबीआय इन्क्वायरी व्हावी म्हणून आम्ही मागणार आहोत. एवढी आमची मागणी आहे. सॉरी, हा 2017ला त्याचे पूर्ण आम्ही तुम्हाला आता एक कागद दाखवतो तुम्हाला, ज्याच्यावरती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अजितदादा पवारांची सही आहे की कोणत्याही महारवतनाच्या जमिनींवरती पूर्तता झाल्याशिवाय कोणतंही नाव चढवलं नाही. हे अजितदादा पवारांचा फतवा आहे, तुम्हाला दाखवतात. त्यांच्या सहीचं कागद आहे. तो लॉंग मार्च मुळे आम्हाला दिलेला आहे. 2002चा एक GR त्या ठिकाणी तात्कालीन मी तुम्हाला तो शेअर करतो. आणि आम्ही जो लॉंग मार्च केला होता तो 20 ऑगस्ट 2024 रोजी पुणे ते मुंबई हा पायी लॉंग मार्च आम्ही केला होता. त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्याच कालचे जे विभागाचे सचिव होते त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष या ठिकाणी माझ्याबरोबर शेलार साहेब ते स्वतः त्या चर्चेला उपस्थित होते. त्याच्याबरोबर डिटेल चर्चा आमची या ठिकाणी झाली. त्याचा पुरावा आम्ही तुम्हाला सादर करत आहोत थोड्याच वेळात. अतिशय शोकांतिका मांडली. एकीकडे राजकीय खेळी करत असताना वैर दाखवायचं, परंतु घराण्यावरती ज्यावेळी जमिनीच्या बाबतीमध्ये घोळ दिसला तर हे घोळ करणारे लगेच त्यांच्यावरती सोलापूरची चादर टाकतात आणि लगेच त्यांना दाखवतो की नाही, त्यांचा काही गुन्हा नाहीये, काही चुकी नाहीये. मग चुकी कुणाची आहे? आरक्षित जमिनी तुम्ही ज्या येरोड्याच्या गिळंकृत केलेल्या आहेत, त्या खेळाची मैदान आमच्या येरोड्याच्या संपूर्ण येरोडेकरांना एकही खेळाचं मैदान नाहीये. परंतु इतकी शोकांतिका आहे की गोल्फ क्लब, पुणा गोल्फ क्लब सारख्या क्लबला ज्यावेळी 1923 साली ब्रिटिशांनी जो करार केला तो करार संपुष्टात आल्यानंतर काँग्रेस सरकारने 57 साली तो वाढवला, परत 87 साली वाढवला आणि आता 2019 साली यांनी असा करार वाढवला की त्या महारवतनी जमिनीवरती 100 एकराच्या 150 एकराच्या की बाबा 15 नावं जिल्हाधिकारी देतील या प्रभाकर देशमुख असं लिहून घेतलं. प्रभाकर देशमुख 15 जिल्हाधिकारी नावं देतील, त्यांना मोफत सभासत्व त्यांच्या परिवारासहित द्यायचं. ज्या पुणा गोल्फ क्लबला 1 कोटीचं आज सभासत्व आहे आणि तो करार वाढवलेला आहे. एकीकडं आरक्षित जमिनी सुप्रिया सुळेंच्या नावावरती येत. आज डॉन बॉस्कोच्या बाजूला बघा, त्यांचा आता नवीन कार्यक्रम सुरू झालेला आहे, परत खड्डा खोदणं. की ज्या आरक्षित 16 एकर जमिनी खेळाच्या मैदानावर आम्ही एवढा मजबूत काय आजपर्यंत, कारण आम्ही तिथं खेळलेलो लहानपणापासून. तिथं खेळाची मैदानं होती. आपण पत्रकार असाल येरवडा भागामध्ये, पुण्या भागातनं तिथं क्रिकेटच्या मैदानावरती मॅचेस व्हायच्या. मॅचेस बंद झाल्यावर एकही मुलगा कोरोनामध्ये जिवंत नाही राहिलेला, आपल्या घरचे जिवंत नाही राहिलेले आमच्या भागातले, कारण तिथं खेळत नाहीये 20 वर्षापासून. चंद्रकांत छाजेंनी न्यू इयर फेस्टिवल घ्यायचे, कंपाऊंड मारायचं आणि यांच्या ताब्यात द्यायचं, हेच काम होतं. आणि हेच काम झालं. जवळजवळ 15 मैदानं आमच्या येरवड्यातली गेली. 150 एकर जमीन आमची गेलेली आहे आणि त्याच्यावरती आवाज जर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी उठवला तर त्यांच्यावरती खोट्या केसेस टाकतात. कमिशनरला मारल्याची केस माझ्यावरती टाकली. इतक्या प्रचंड खोट्या केसेस टाकल्यात. मला कलमडी साहेबांच्या वेळी ज्यावेळी मी आंदोलनाला बसलो होतो इलेक्शनच्या काळात, मला चौकात पूर्ण 2 वाजता रात्री, जुने पत्रकार असतील त्यांना विचारा, संपूर्ण येरवडा पॅक करून आम्हाला रात्री 2 वाजता मारण्यात आलं आणि ससूनमध्ये टाकण्यात आलं. आणि आमची त्यावेळी कुणी दखल घेतलेली नाहीये. पण ते MLC आजही आमचे आहेत. आजही कुणी त्याच्यावर दखल घेत नाही. हा इतकी शोकांतिका आहे. मग तुम्ही तुमचा स्वतःचा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला इनामी जमीन येतो, ब्रिटिशांनी पण कधी त्याच्यावरती दखलंदाजी नाही केली. औरंगजेबाने ते वाकड्या नजरेने बघितलेलं नाही कधी. आणि यांनी साहेब पुणे जिल्ह्यामध्ये 13 तालुके आहेत. या 13 तालुक्यामध्ये आता जे विस्तार झालेला आहे हा आमचा अभ्यास कंप्लीट चालू आहे. किमान 1,00,000 ते 1.5 एकर जमिनी या वतनाच्या आहेत. महार वतन 1,00,000 ते 1.5 एकरी रामोशी वतनाच्या आहेत. ब्राह्मण वतन आहे, काय कुलकर्णी वतन आहे, पाटील वतन आहे. आणि ह्या स्वराज्य निर्माण केल्यानंतर शिवाजी महाराजांनी ज्या इनामी जमीन दिलेल्या आहेत पुण्यावरती सगळ्यांचं जास्त प्रामुख्याने या राजकारणाचं लक्ष आहे. मग तो एकनाथ खडसे असू द्यात किंवा शरद पवार असू द्यात, सुप्रिया सुळे असू द्यात, एक कोणतेही असू द्यात,
या सगळ्यांनी हे गिळंकृत केलेलं प्रकरण बाहेर निघणार. थोडा वेळ लागेल. तर रावण पण या भारतामध्ये मेलेला आहे. तर हे काही रावणापेक्षा मोठे नाही. या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, या हो चलार साहेब लवकर या. या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्यावेळी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळी प्रत्येक समाजाला, प्रत्येक धर्माला स्वराज्यासाठी जे झटले त्यांना इनाम देण्यात आलेलं आहे. त्यातलंच हे महारवतन साहब हे भूतपूर्व इनाम. हा महारवतनाचा इतिहास. पुण्यामध्ये सातत्यानं महारवतनी जमिनी गिळंकृत करण्याचे फार प्रकार घडत चाललेले आहेत, होत आहेत. सातत्यानं आम्ही आज 20-25 वर्षापासून त्याचा लढा देत आहोत. महारवतन परिषद ही सातत्यानं त्याला लढा देत आहे. आणि मुंडव्यामध्ये जो प्रकार काल परवा जो घडलेला आहे की पार्थ पवार यांच्या कंपनीने जवळजवळ 2,500 ते 3,000 कोटीची जमीन फक्त 300 कोटीला घेतलेली असं दर्शवलेलं आहे. आणि फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती त्याचा IGRने कबूल केलं. तर ही शोकांतिका आहे. ज्या जमिनींकडं छत्रपती शिवाजी महाराजांनी बहाल केलेल्या, छत्रपती संभाजी महाराजांनी जपल्या, छत्रपती त्यानंतर शाहू महाराजांनी संपूर्ण जपल्या ह्या जमिनी त्या महारवतनदारांच्या, कधीही त्याच्याकडे वाकड्या नजरेने ब्रिटिशांनी पाहिलं नाही. एवढंच काय का ब्रिटिशांच्या अगोदर ज्यावेळी दिल्लीच्या तख्तावर बसलेला औरंगजेबही ह्या इनामी जमिनीकडे कधी वाकड्या नजरेने बघितलं नाही. परंतु ही शोकांतिका आहे पुण्या आणि महाराष्ट्रामध्ये की या 50 दशकाच्या काळामध्ये सातत्यानं काँग्रेस सरकारनं तर सगळ्या महारवतनी जमिनीवरती सगळ्या समाजाच्या उपयोगीच्या वस्तू किंवा आरक्षित जमिनी होत्या त्यावरती आरक्षण टाकलं. रामोशीवतन असू द्यात, महारवतन असू द्यात. परंतु अलीकडच्या काळामध्ये ह्या पुणे शहराला एक विळखा एका अजगराने पाडलेला आहे. ते अजगर म्हणजे ह्या अग्निपथ पिक्चरमध्ये जसा एक मांडवा गाव दाखवलं होतं, त्या मांडवा गावाला जो कांचाचिनाने संपूर्ण गिळंकृत केलं होतं जमिनी, त्याच प्रकारे हा कांचाचिना पुण्यामध्ये एक पवार घराणा आहे. आणि या पवार घराण्याने येरवडा असू द्यात, नांदेड असू द्यात, कोंडवा असू द्यात, प्रामुख्यानं पुणे शहरामध्ये सगळ्यात पहिले जे जावळे वतन होतं, जे पुणे स्टेशन आहे ते जावळ्यांचं आहे. राजा बहादूर मिल पण ब्रिटिशांच्या काळामध्ये फक्त लीजच्या द्वारे दिली होती, ती गिळंकृत केलेली आहे. त्याच्यावरती खोट्या सह्या करून संपूर्ण भाडेपट्टा करार असून तो विकला गेलेला आहे. या अशा संपूर्ण येरवड्याच्या जमिनी ज्या IBM असू द्यात किंवा पुण्यावाल्याचं रिट्स कार्टन असू द्यात किंवा या सुप्रिया सुळेंनी आरक्षित जमिनीवरती शाहीद बलवावरती 16 एकरवरती जे गिळंकृत केली मुकुंद भवन ट्रस्टच्या नावाने, आम्ही हा लढा सातत्यानं देत आहोत. याच्यावरती पत्रकारांवरती शोकांतिका खूप केसेस झाल्या. याच्यावरती मी नितीन पत्रकारांचं आज प्रामुख्याने नाव घेतो. सचिन चपळगावकर माझ्याबरोबर होते, व्यंकटेश चपळगावकर माझ्याबरोबर होते. व्यंकटेश चपळगावकर हे माझे फार जुने मित्र. आज ह्या वास्तूमध्ये व्यंकटेशचं नाव घेतो आणि मला भरून येतं, कारण त्यांचाही मर्डर झाला आहे असं मी प्रामुख्याने म्हणतो. त्यांचा ऍक्सिडेंट नव्हता, कारण त्यांनी बाबा आत्राम सारख्याचं काढलं होतं, नंतर मुकुंद भवन ट्रस्टचं काढलं होतं. पत्रकारांचं इथं फार शोकांतिका आहे की या जमिनींमुळं कत्तल झालेला आहे. एवढी शोकांतिका ह्या पुण्यामध्ये होत असताना पार्थ पवारने परत 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती जे घृणकृत्य केलेलं आहे, आमच्या ह्या गायकवाडांची जमीन बळकवलेली आहे. ती बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाला प्लीजने दिलेली जमीन आहे. त्याच्यावरती अवॉर्ड झालेला नाही, त्याच्यावरती महारवतनदारांना पैसे भेटलेले नाहीयेत. केंद्र सरकारकडनं असू द्यात, राज्य सरकारकडनं असू द्यात. भारत फोर्स सारखी जमीन त्यांनी त्यावेळी लीज भाडे तत्वावरती दिलेली, त्याचं 1 रुपया मात्र भाडं. आज भारत फोर्स इतकी मोठी झालेली आहे, परंतु त्यांना ह्या आमच्या वतनदारांना तिथं कामाला घेतलं गेलेलं नाहीये. इतकी शोकांतिका आणि अन्याय हा सातत्यानं होत आहे ह्या समाजावरती. तर या समाजाचा होणार अन्याय आम्ही प्रामुख्यानं आवाज उठवणार आहोत. आणि आमची तरुण पिढी सगळी एकत्र झालेली आहे. या 13 तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या असोत किंवा महाराष्ट्राच्या असोत या अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यान्वये, लँड माफिया अन्वये आणि फोर्ज डॉक्युमेंट्स केलेले आहेत, खोट्या सह्या केलेल्या आहेत, या सगळ्या बाबींसाठी आम्ही आता 4 वाजता संपूर्ण जण जात आहोत गायकवाड घराण्याला घेऊन. आणि या संपूर्ण IGR कडे वेगळी केस,
मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये वेगळी केस, जिल्हाधिकारी कार्याकडे वेगळ्या वेगळ्या जशा सिव्हिलच्या आणि क्रिमिनलच्या केसेस आहेत त्या आम्ही सगळ्या दर्ज करणार आहोत. आणि जर यांनी ऐकलं नाही तर सीबीआय, कारण ह्याच्यामध्ये फार मोठे IAS अधिकारी आहेत, राजकर्ते आहेत आणि स्थानपन्न मंत्री आहेत, त्यांची मुलं आहेत, त्याच्यामुळे ही सीबीआयकडे जावी ही आमची मागणी आहे. पार्थ ज्यांची नावं आहेत, आज पार्थ अजित पवारचं नाव आहे, तेजवानीचं नाव आहे, नंतर आम्ही डॉक्युमेंट्स पाहिले त्यावेळी अक्रम खानचं नाव आहे, जो एक एजंट आहे ज्यांनी खोट्या सह्या केल्यात. आणि त्यांनी प्रभाकर काळे, सागर काळे, आज शिवाजी काळे जो अजितदादांचा PA होता, बारामती हॉस्टेलची कॅन्टीन चालवायचा आणि PA पण होता, त्याचा मुलगा आहे, तो आहे. या सगळ्यांचे हात भरभटलेले आहेत. तरी सीबीआय इन्क्वायरी व्हावी ही आमची रास्त मागणी आहे. कारण कुंपणच जर शेत खात असेल तर आम्ही जायचो कुणाकडे. आणि सीबीआय इन्क्वायरी झालीच पाहिजे, अॅट्रॉसिटी ऍक्ट झालीच पाहिजे, अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्या अन्वय झाली पाहिजे. जिल्हाधिकारी म्हणतायत की ही जमीन सरकारची आहे. अरे बाबा डुडी साहेब ती सरकारची आहे, पण त्याच्या अगोदर महार वतनदारांची होती. महार वतनदारांनी त्याच्यावरती एकही रुपया अवॉर्ड घेतलेला नाहीये. त्याच्यामुळं ही जमीन जर तुम्ही बॉटॅनिकल गार्डन सर्वे ऑफ इंडिया काढलंय तुमच्या अखत्यारीत तर ही जमीन परत मूळ वतनदारांना द्या, हा कायदा आहे. बरोबर.